नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं धनश्री पाटील यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूप चविष्ट अंडा ग्रेव्ही। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम लागणारे साहित्य: अंडी, 2 कांदे, लसूण, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, काजू, कसुरी मेथी किंवा कोथिंबीर आणि अख्ख्या मसाल्यामधले तेजपत्ता व इतर मसाले। सर्व साहित्य आधी कट करून घेतलं आहे। मी अंड्यांना हलक्याशा चिरा मारून घेतलेल्या आहेत। कांदा छोटे छोटे तुकड्यांमध्ये कापलेला आहे। टोमॅटो सुद्धा कापून घेतला आहे। मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतलेला आहे। आता टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेते। अशा प्रकारे टोमॅटोची पेस्ट तयार झाली आहे। आता काजूची पेस्ट तयार करूया। त्यासाठी काजूमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे। त्यानंतर कढईत थोडंसं तेल गरम करून अंडी हलकीशी फ्राय करून घेतले आहेत। अंडी थोडी ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत। आता दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात तेजपत्ता आणि अख्खे मसाले घालायचे आहेत। त्यानंतर लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे। आता त्यात कांदा घालून कांदा हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा झाल्यानंतर टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बेसिक मसाले घालायचे आहेत। घरचा मसाला, हळद, धनिया पावडर आणि गरम मसाला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं पाणी घालायचं आहे। मला थोडी थिक कन्सिस्टन्सी हवी होती, त्यामुळे मी कमी पाणी घातलं आणि तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता। शेवटी कसुरी मेथी घालायची आहे। माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कसुरी मेथी वापरली आहे। आता काजूची पेस्ट घालून सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। काजूमुळे ग्रेव्हीला खूपच छान टेस्ट येते। तर अशी आपली चविष्ट अंडा ग्रेव्ही तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।